सून मेरा घरची हे नाही आपलं असं बऱ्याचदा व्हायचं. काय हे असं एकत्र बोलायला लागायचो. पण आपण एकमेकांचं ऐकायचो का? हो ऐकायचो. मग ठीक आहे. हे बरं ड्रायव्हर काका वेळेवर आले होते ना आज? हो ऍक्च्युली मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मला हे असं दुसऱ्यांवर अवलंबून राहायला नाही आवडत. म्हणजे मी स्वतः गाडी चालवत असते तर. अगं पण गाडी चालवण्यात काही फार विशेष नाहीये. नाही म्हणजे मला ना थोडी भीती वाटते. हा सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटते. नाही म्हणजे ऍक्सिडेंटमुळे मला भीती वाटते. अच्छा मग तर ही भीती गेलीच पाहिजे. एकदा तू गाडी चालवायला लागलीस ना की सगळी भीती जाईल. मी चालवू शकेन का गाडी? हो जगातला कुठलाही सज्ञान माणूस गाडी चालवू शकतो. मग मला शिकवाल? तुला? हो मी सज्ञान आहे. नाही ह्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. पण अगं जान्हवी तुला भीती वाटते ना? ती चालवायला लागल्यावर जाईल ना. तुम्ही शिकवाल मला? मी? हो. अगं पण आपल्या दोघांना आधी वेळ तर मिळायला पाहिजे मग तू गाडी शिकणार. आत्ता वेळ आहे. आत्ता शिकवा. आत्ता? शिकवाल ना मला गाडी तुम्ही? तुला खरंच शिकायची का गाडी? हो. शिकूया गाडी शिकूया. पण आत्ता नको लगेच. हा आपण असं करू आपण उद्या किंवा एक कल करे सो आज कर, आज करे सो अब. अगं पण नुसतं असं गाडी शिकायची असं म्हणून गाडी शिकता येत नाही. आपल्याला मेंटल प्रिपरेशन करावं लागतं गाडी शिकायला. हो मेंटल प्रिपरेशन आहे माझं. अच्छा पण गाडीची एक बेसिक माहिती पण असावी लागते आपल्याला. ती तुम्ही करून द्याल ना? असं कसं? ज्याचं काम त्यानं करायला पाहिजे. तू एक काम कर तू ड्रायव्हिंग स्कूल वाल्यांकडनं शिकून घे. हा मग एक बेसिक सगळी माहिती मिळाली एक थोडीशी गाडी चालवता यायला लागली ना की मग तू माझ्याबरोबर येत जा गाडी चालवायला. पण म्हणजे आता बेसिक माहिती ही नाहीच देणार का तुम्ही? हो हो ड्रायव्हिंगची एक परीक्षा असते लेखी परीक्षा. कमाल आहे. कशी काय? अगं तू हसतेस काय? खरंच असते परीक्षा. आई आजीला विचार ती उत्तम चालवते गाडी. माहितीये. म्हणजे सांगितलंय मला तसं. हा हो ना मग विचार तिला तसं. पण इतक्या प्रॅक्टिकल विषयाची लेखी परीक्षा कशी घेतात? नाही म्हणजे घेतली तर मी देईन ना ती परीक्षा. आता काय करणार ना गाडी शिकायची आहे असं म्हटल्यावर केलंच पाहिजे ना सगळं. झालं तर मग उद्यापासून बेसिक माहिती द्याल तुम्ही मला? हो बरं मी येते. अच्छा बर बर बर. हो हो
हो मी बोलते तिच्याशी. मी बोलते म्हटलं ना. होय. अरे हो बोलते. ओके. काय झालं हो ग. श्रीरंग? लेखी परीक्षा? पोहे कसे झालेत रे? श्री चहा घेशील की ताक पिशील? श्री अरे तुझ्यासाठी पोहे केले आहेत. काही बोललाच नाहीस त्याच्याबद्दल. लक्ष कुठे आहे? नाही काय? चांगले झालेत. काय चाललंय डोक्यामध्ये? हल्ली त्याच्या डोक्यात फक्त बायकोचे विचार असतात. नाही ते चांगलं आहे पण मग एवढा गंभीर का आहेस? बायको बोलते असेल ते नवीन विषय घालते डोक्यात. श्री काय झालंय आता? आई तिला आता गाडी शिकायची. अय्या मग मस्त आहे की. अरे तुला काय एवढं टेन्शन आलंय मग? हा सरू मावशी अगं तिच्या ऍक्सिडेंट नंतर तिला साधा रस्ता क्रॉस करतानाही भीती वाटायची. गाड्यांचे आवाज, हॉर्नचे आवाज, रस्त्यावरचा सगळा तो गोंधळ हे सगळं ऐकून ना ती कावरी बावरी व्हायची. ही सगळी तिच्या मनातली भीती अजूनही गेलेली नाहीये असं मला वाटतंय. म्हणून मला टेन्शन आलंय. अरे पण तीच तुला म्हणाली ना गाडी शिकायची असं. हो मग शिकू दे की. तिला कॉन्फिडन्स आहे, तुला तिच्याबद्दल कॉन्फिडन्स नाहीये. हो मे बी असेलही तसं पण माझी काळजी सुद्धा जेन्युइन आहे याच्यावर विश्वास तर ठेवा ना. श्री त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाहीये. ये चला निघूया. आता हो मग कधी? नाही म्हणजे आत्ताशी 7:30 वाजता आहेत. एवढ्या सकाळी कुठे बँक उघडणार आहे? नाही तसं नाही, गाडीची बेसिक माहिती द्यायला येत आहे ना तुम्ही. श्रीरंग चला ना, मग उशीर होईल, ऑफिसची गडबड असेल. गाडीची बेसिक माहिती? हो म्हणजे काय, तुम्हीच म्हणाला होतात ना आधी गाडीची बेसिक माहिती शिकून घे. शिकवा ना. अरे चल. आई अगं अरे माहिती तर सांगायची आहे. काय एवढं त्यात? चल उठ जा. मला काळजी वाटते. श्री अरे तू बरोबर असताना कसली काळजी आहे? नाहीतर काय, एक खूप आडे वेडे घेतोय. जाऊ दे ना, याला बसू दे इथे. आपण दोघी जाऊ तिच्या बरोबर. चल. आणि ड्रायव्हर काका असतील ना बाहेर, त्यांच्याकडून चावी घेऊ. चल. अरे चल. अरे काय चाललात कुठे? गाडीची माहिती घ्यायला. अरे मी येतोय. मी आलो. आपण सुरू करूया. आता गाडी उघडूया. उघडली. आता आतून सुरू करायचं की बाहेरून? आला श्री. शिकवणार आहेस? जान्हवी ये तुला गाडीचं सगळं सांगतो डिटेल्स. मला किल्ली मिळेल? सांग. उघडले गाडी. अच्छा अनलॉक केली आहे ऑलरेडी. एक मिनिट. येतं आम्हाला. तर आता हे काय सांग, सगळं सांगणार. जान्हवी इकडे. हे बघ, हे असतं. तर हे असतं गाडीचं इंजिन. हा गाडीतलं पाणी, ऑइल हे सगळं सतत चेक करत राहायचं. कळलंय? तर असंच आपण स्टेप बाय स्टेप शिकत राहूया. चला आजसाठी एवढं पुरे. आता गाडीच्या आतलं आपण उद्या शिकू. चला. श्री याला काहीच अर्थ नाहीये. हे एवढं सगळं तर मलाही माहितीये. काय सांगतोस नवीन? जान्हवी तुला आज एकतरी नवीन गोष्ट शिकलीस असं वाटतं का ग?
ही शुद्ध फसवणूक आहे. बरोबर आहे, वारे माप फी भरून काहीही न शिकवणाऱ्या ट्युशन टीचर सारखा वागतोय तू. अगदी बरोबर आहे. अगं, श्री, ती बिचारी एवढी उत्साहाने शिकायचं म्हणते, तुला त्याचं काहीच नाही. हा, जाऊ दे ग, याला काही शिकवायचंच नाहीये तिला. जान्हवी, तू एकदा ड्रायव्हिंग सीट वर बसून बघ ना. त्यानं काय होईल? त्यानं असं होईल की ती ड्रायव्हिंग करताना कशी दिसते ना, हे आम्हाला कळेल. हो की नाही का? नाही 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 नाही, तू यांचं काही ऐकू नकोस. का? हे बघ, या सीटवर बसण्यासाठी आपल्याकडे लर्निंग लायसन्स असावं लागतं. ते आहे का? ए श्री, आम्ही काही वेड्या आहोत असं वाटतंय तुला? या सीटवर बसायला काहीच लागत नाही. ड्रायव्हिंग करायला लायसन्स लागतंय, आम्हाला पण माहितीये. माहितीये काय? हे बघ, आणि ती जेव्हा ड्राईव्ह करायला लर्न करेल ना, तेव्हा लर्निंग लायसन्स काढू आम्ही. बरोबर आहे. आता फक्त बघायचंय आम्हाला. मी बसून बघू चालेल? अरे त्याला काय विचारतेस तू? अरे तू बस, आम्ही सांगतो ना. बस आणि बघ कशी दिसतेस, बघू दे आम्हाला. बस 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 बस. बस. हा. कर बंद कर. ए, बस, 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 हे काय मस्त दिसतेय ना. अरे आज हिची दृष्ट काढूया आपण. एकदम मॉडेल सारखी दिसतेस. झालं? संपलं? नाही नाही, पुढे सांगा ना. पुढचं आत्ताच ऐकायचंय? म्हणजे काय? बस बस, आत बस तू, आत बस. बरं बरं, हो. हा सांग ना. तुम्ही दोघी आता काय खिडकीतनं आत येताय का? नाही नाही. जान्हवी, या सीटवर बसल्यानंतर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे हे तीनही आरसे ऍडजस्ट करायचे. हा जो आरसा आहे हा आपल्याला थेट इथलं सगळं मागचं दाखवतो, आणि हे जे दोन आहेत ना हे आपल्याला साईडचं आणि मागचं दाखवतात. आणि त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी हा सीट बेल्ट लावायचा. हा असा सीट बेल्ट लावल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही, कळतं का? बरोबर बरोबर. इकडून इकडे ला. हो. तुम्ही दोघी आता गाडीच्या टपावर बसता का? सॉरी. हा, जान्हवी, कॉन्सन्ट्रेट. हे बघ, हे असतात ए, बी आणि सी, म्हणजे ऍक्सिलरेटर, ब्रेक आणि क्लच. ऍक्सिलरेटर आपल्याला स्पीड वाढवायला मदत करतो, बी इज ब्रेक आपल्याला गाडी थांबवायला मदत करतो, आणि सी गिअर चेंज करताना, म्हणजे क्लच हा गिअर चेंज करताना वापरायचा. कळतंय? काही काय सांगतोस तू? हे सगळं तिला आधीच माहिती असणार. तुम्ही आता दोघी जाता का आत? का? आम्ही फक्त तिला मदत करतोय श्री, असं काय? हा, आता मी गाडी शिकवणार आहे ना तिला. बघ, मला तुमची मदत नकोय. तुम्ही जाल का आता आत प्लीज? बरं ठीक आहे, आम्हालाही स्वयंपाक करायचा आहे. शिकव तिला. नीट शिकव. हो, शिकवतो. जान्हवी, कॉन्सन्ट्रेट. आता आपण गिअर्सची माहिती करून घेऊ. हे बघ, आता स्टार्ट करू? ए माझे आई, नको आता, उतर खाली. मी काही आई नाही आहे तुमची. काहीतरी विनोद करू नकोस ग उगाच. उतर आता खाली प्लीज. का? मला गाडी चालवायला जमणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? जान्हवी, माझं असं काहीही म्हणणं नाहीये. मला तुझ्या क्रेडिबिलिटीवरती अजिबात शंका नाहीये. पण अगं, हे बघ, मी आता गाडी शिकवेन तुला, असं म्हटलंय की नाही? मग मी शिकवेन. प्रॉमिस? प्रॉमिस, शिकवेन. येस. ए, पण लर्निंग लायसन्स शिवाय नाही. मस्त दिसत होती ना, छान तुम्ही. मी मगाचपासून बसले इथे. अगं, श्री जान्हवीला गाडीची बेसिक माहिती देत होता. अगं, जान्हवीला गाडी चालवायला शिकायची आहे. हा कुरकुर करत होता, मग डोक्यावर बसून बाहेर घेऊन गेलो त्याला, आणि जान्हवी बसली सुद्धा ड्रायव्हरच्या सीट मध्ये. काय सांगतेस काय? म्हणजे जान्हवीने गाडी चालवली? नाही ग, पण शिकेल की हळूहळू. पण मग श्रीच्या डोक्यावर का बसायला लागलं? तो नाही म्हणतोय का? अगं, त्याला काळजी वाटतेय. कसली? गाडीची? बेबी आत्या, गाडीची नाही, जान्हवीची काळजी वाटते मला. श्री, तू ना उगाच काळजी करतोयस. अरे, गाडी चालवण्यात एवढं काय आहे?
मग तुम्ही सगळ्याजणी का नाही शिकलात? तुमच्यापैकी 1-2 जणींनाच काय ते. आई अगं, जान्हवी आत्ता कुठे त्या रोड ऍक्सिडेंट मधनं बाहेर पडते. त्याचे परिणाम तिच्यावर अजूनही दिसत आहेत, म्हणून मला भीती वाटते. आता ह्यापेक्षा आणखीन स्पष्ट मी काही सांगायला हवंय का? श्री, तू काय म्हणतोयस ते पटतंय मला, पण जान्हवी खूप स्टेडी आणि शांत मुलगी आहे. ती उत्तम ड्रायव्हिंग करेल. अगं बेबी आत्या, त्या दिवशी सुद्धा रस्त्यातून चालतानाही ती एक शांत आणि स्टेडी मुलगीच होती. आणि ती वाईट गाडी चालवेल असं माझं म्हणणंच नाहीये. पण जगातले अर्ध्याहून जास्त रोड ऍक्सिडेंट्स ना हे दुसऱ्यांच्या चुकांमुळे होतात. अरे पण तिला गाडी शिकायची आहे आणि ती स्वतःहून हे म्हणते, त्याचा अर्थ तिला यातून बाहेर पडायचंय किंवा ती बाहेर पडलीये. मग करू दे ना तिला. सरू मावशी, ही थिअरी म्हणून मला पटतेय, पण आता जान्हवीच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. सो प्लीज, तुम्हाला हवं असेल ना तर मी तिला डिस्करेज करतोय असं म्हणा, पण प्लीज या बाबतीत तिला एनकरेज करू नका तुम्ही. हा तिला डिस्करेज करतोय? हा हो बेबी, प्रेमापोटी काळजीपोटी म्हणतोय तो नको असं. अगं पण श्री कधीपासून मनात भीती वगैरे बाळगायला लागला? हो ना. आणि जान्हवीला इतका उत्साह असताना यांनी नकार देणं मला नाही पटत आहे. आणि तिला भीती वाटत नाहीये तर याला का वाटते? बघ ना. हो, तेही बरोबर आहे म्हणा. आणि स्वभाव म्हणशील ना तर श्रीपेक्षा जास्त चांगली गाडी जान्हवी चालवेल असं वाटतं मला. हा, प्रश्नच नाही. काही नाही, जान्हवीने गाडी चालवलीच पाहिजे. बरोबर. मनीष, तू हसतोयस कसला? इकडे टेन्शननी माझा जीव अर्धा झालाय. तुला टेन्शन नाही आलंय, तू हळवा झालायस. मनीष, अरे हळवा नाही, मी जास्त अलर्ट झालोय. म्हणजे एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा मी आधीच विचार करतो आणि मग मला टेन्शन येतं. अरे पण ह्याचे परिणाम वाईटच होतील, हे कशावरून? जान्हवी चांगली गाडी चालवेल. नाही, मला त्याबद्दल शंकाच नाहीये, पण आपल्याकडे ना लोकांना रोड सेफ्टीचा अवेअरनेस फार कमी आहे. अरे आत्ता कुठे जान्हवी त्या मोठ्या धक्क्यातनं बाहेर येते, आत्ता कुठे सावरती येते, आणि आता लगेच मी तिला तू बिंदास्त रस्त्यावर गाडी चालव असं नाही सांगू शकणार ना. हो, मला कळतंय ते, पण याचा विचार तिनेही केलाच असेल की नाही? मला माहित नाही. मे बी तिनं विचार केलाही असेल. आणि अरे माझं असं म्हणणं नाहीच आहे की तिनं ड्रायव्हिंग करूच नाहीये. करावं ना तिनं, नक्कीच करावं, पण आत्ता नको. म्हणजे मला काय वाटतं, आणखीन थोडा वेळ जाऊ देत ना, ती थोडी आणखीन बरी होऊ देत ना. श्री, वेळ तिला हवा आहे की तुला? मे बी मला हवा असेल वेळ. रादर मला हवाय वेळ. काय ना मनीष, दुधाने तोंड पोळलं ना की आपण ताक सुद्धा फुंकून पितो. अरे इथे तर आपण काहीही न करताच आपलं तोंड पोळलं गेलंय. त्यामुळे आपल्याला ही सगळी पुढची काळजी घ्यावीच लागणार आहे. आणि मला जान्हवी बद्दल अजून तेवढा कॉन्फिडन्स आला नाहीये. ती खूप वल्नरेबल वागते. म्हणजे तिच्या वागण्या बोलण्यात ना तो सगळा आधीचा कॉन्फिडन्स मला दिसत नाहीये. आणि म्हणून मला हा सगळा वेळ हवाय. बरं, पण समजा ह्या दरम्यान तिनेच हा हट्ट धरला की नाही मला गाडी शिकायचीच आहे, तर काय करणार? नाही, मग मी तिला डिस्करेज करेन. मनीष, मी तिला काही काळ थोपवून ठेवेन, पण प्लीज आत्ता नको. हवं तर मी स्वतः नंतर तिला गाडी शिकवेन, पण खरंच आत्ता नको. आणखीन थोडा वेळ जाऊ दे. आणि मग हिरवा सिग्नल लागल्यावर तुम्ही आधी गाडी फर्स्ट गिअर मध्ये टाकायचा. मग थोडा स्पीड वाढला की पुन्हा तुम्ही क्लच दाबायचा, गिअर बदलायचा आणि एक्सेलरेट करायचा गाडी. आणि हे सगळं करताना तुम्ही किती मेकॅनिकली करता, किती सहजपणे. मी तर खूप फॅसिनेट होत होते हे सगळं करताना, तुम्हाला बघताना. आणि तोंडाने मात्र मला गाडी शिकण्याची कशी गरज नाहीये हेच सांगत राहिलात. जान्हवी, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तू गाडी शिकूच नयेस असं माझं म्हणणंच नाही अगं, पण फक्त आत्ता लगेच ती शिकायची गरज नाहीये इतकंच मला म्हणायचं. मला जमणार नाही. अगं उत्तम जमेल तुला, फक्त आत्ता लगेच कशाला? जरा जाऊ देत ना आणखीन थोडा वेळ.
इतकी घाई करायची गरज नाहीये. कसली घाई? श्रीरंग, मला सायकल चालवता येते. जान्हवी, अगं सायकल शिकणं आणि गाडी शिकणं याच्यात खूप फरक आहे. पण ड्रायव्हरला रस्त्यावर लागणारं अवधान तर तेच आहे ना. हो, पण गाडी शिकणं हे सायकल शिकणं इतकं सोपं नाहीये. विमान चालवणं इतकं कठीण पण नसेल. जान्हवी, गाडी चालवताना आपल्या हातात दुसऱ्यांचाही जीव असतो. हे अनुभवलंय ते. म्हणूनच नको म्हणतोय. श्रीरंग, माझं ना लहानपणापासून एक स्वप्न होतं. माझ्या नवऱ्याला खूप छान गाडी चालवता यावी. म्हणजे त्याच्याकडे गाडी असेल किंवा नसेल हा नंतरचा भाग, पण त्याला खूप छान ड्राईव्ह करता यावं. गाडीचे कंट्रोल ना त्याच्या हातात असावेत. त्याने शांतपणे ड्राईव्ह करावं आणि मी खूप विश्वासाने त्याच्या बाजूला बसावं. मग झालं ना तुझं स्वप्न पूर्ण? पण स्वप्न बघणं कधीच संपत नाही ना. मला आवडतं स्वप्न बघायला आणि आता स्वतः ड्रायव्हिंग शिकण्याची स्वप्न पडायला लागली आहेत मला. अगं जान्हवी, पण तुझ्याकडे लर्निंग लायसन्स सुद्धा नाहीये. आहे. कसं काय? नाही, आणि कोणी काढून दिलं? आई एजंटच्या ओळखीतल्या एका एजंटनी मला लर्निंग लायसन काढून दिलंय. म्हणजे मी क्लासही लावलाय. म्हणजे तुझं सगळं ठरलंच आहे तर मग आता मी काही बोलण्यात अर्थच उरला नाहीये ना. ठीक आहे, मग तुला वाटेल ते तू कर.